सोलापूर शहरातील कचरा संकलन काम करणाऱ्या घंटागाडी कामगारांनी किमान वेतनासह पीएफ आणि ईएसआय देण्याच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केलं। घंटागाडी कामगारांनी काही दिवसांपूर्वी काही तास काम बंद आंदोलन केलं होतं। महापालिका अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर या कामगारांनी त्यावेळी आंदोलन मागे घेतलं होतं। पुन्हा गुरुवारी महापालिका झोन क्रमांक 4 आणि 8 अंतर्गत असलेल्या घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलं। एकत्र येऊन जोरदार निदर्शनं केली, आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। किमान वेतन मिळालंच पाहिजे यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला। झोन क्रमांक 3 मधील घंटागाडी कामगारांनीही काम बंदच ठेवलं होतं। सोलापूर शहरात महापालिकेनं घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करण्याचा मक्ता नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला दिला आहे। या घंटागाडीवर चालक आणि मदतनीस असे कामगार कार्यरत आहेत। या कामगारांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलनाचं काम करण्यात येतं। दरम्यान संबंधित मक्तेदाराकडून या घंटागाडी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार दिला जात नाही। प्रत्येक महिन्याला कमी रक्कम दिली जाते। काही तक्रार अथवा नाराजी व्यक्त केल्यास कामावरून काढण्याची धमकी दिली जाते। भविष्य निर्वाह निधी आणि ईएसआयची रक्कम कपात केली जाते, मात्र ती संबंधित कार्यालयात जमा केली जात नाही। कमी वेतन दिल्यानं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं अडचणीचं ठरत आहे। त्यातच ईएसआयची सुविधा दिली नसल्यानं आजार वगैरे उद्भवल्यास खाजगी दवाखान्यात खर्च करण्याची ऐपत नाही। नाईलाजास्तव सिव्हिलमध्ये जावं लागतं। घंटागाडी कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप यावेळी संतप्त कामगारांनी केला। त्याला आम्हाला किमान वेतन म्हणून हे करतात, किमान वेतन आम्हाला भेटत नाही। पगार आम्हाला 5-5 हजार रुपये मिळला जातोय ना। ईएसआयचा आम्हाला काय त्याचा लाभ आहे? माझे घरचे आता 2 महिन्यापूर्वी ॲडमिट होते, तिथं ₹1,00,000 खर्च आला मला, पण मला त्याचा काय मोबदला काय मिळाला नाही, काय नाही। कधी ईएसआयबद्दल म्हणजे विचारणा केली तर आम्हाला कामावरनं काढून टाकतो, धमकी देतो, ही करतो, अशा आम्हाला धमकी देतात। गेले 8-10 वर्ष झालं आम्हाला फक्त एकच मागणी आहे की बाबा आमचं किमान वेतन मिळलं पाहिजे। तिथं वरून आम्हाला जे पगार मिळतोय तर मिळतोय ते पूर्णपणे पगार आम्हाला भेटत नाही। पूर्णपणे पगार आम्हाला भेटत नाही। नेमका आम्हाला पगार किती आहे हे ठेकेदारला किंवा आम्हाला माहीत नाही, पण आमची एक मान्यता एक मिनिट एक पूर्ण आज जनजागृत सांगतो की विषय जेवढा आमचं किमान वेतन आहे ते किमान वेतन आम्हाला मिळलं पाहिजे। दरम्यान घंटागाडी कामगारांनी या अन्यायाविरुद्ध पोलीस आयुक्तालयातही तक्रार दिली। घंटागाडी कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत।